नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी भीमा नदीची उपनदी कोणती? पर्याय पहा, विचार करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। खालीलपैकी भीमा नदीची उपनदी कोणती? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे इंद्रायणी। लक्षात ठेवा, इंद्रायणी ही भीमा नदीची उपनदी आहे। विद्यार्थी मित्रांनो, भीमा नदीच्या ज्या काही उपनद्या आहे त्या सर्व उपनद्या आपल्याला माहिती पाहिजे। तर पहा, या ठिकाणी भामा ही भीमा नदीची उपनदी आहे, इंद्रायणी भीमा नदीची उपनदी आहे, मुळा, मुठा, घोड, नीरा, सीना आणि मान या सर्व भीमा नदीच्या उपनद्या आहेत। लगेच वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे, भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, घोड, नीरा, सीना आणि मान या भीमा नदीच्या उपनद्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मग जी काही भीमा नदी आहे ती कोणत्या नदीची उपनदी आहे? तर लक्षात घ्या, कृष्णा नदीची उपनदी आहे। कोणती नदी? भीमा नदी। ओके, कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे भीमा नदी, आणि भीमा नदीच्या उपनद्या आहेत या ठिकाणी ज्या काही दिलेल्या आहेत त्या। ओके विद्यार्थी मित्रांनो, भीमा नदीचं खोरं हे महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे? तर पहा, पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर। आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये भीमा नदीचं खोरं आहे? तर पहा, पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये भीमा नदीचं खोरं पसरलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। पुढील प्रश्न पहा, उनकेश्वर झरा डॅश डॅश जिल्ह्यात आहे? उनकेश्वर झरा, पर्याय पहा, विचार करा। तर पहा, योग्य उत्तर आहे नांदेड। उनकेश्वर झरा नांदेड जिल्ह्यात आहे। विद्यार्थी मित्रांनो, उनकेश्वर जो काही झरा आहे तो गरम पाण्याचा झरा आहे। कोणत्या पाण्याचा आहे? गरम पाण्याचा झरा आहे, नांदेड जिल्ह्यात आहे। कोणत्या तालुक्यात आहे? तर किनवट तालुका। लक्षात ठेवा, किनवट नावाचा तालुका आहे, नांदेड जिल्ह्यात आहे, आणि या किनवट तालुक्यामध्ये उनकेश्वर हा गरम पाण्याचा झरा आहे। जर प्रश्न विचारला गेला कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे, तर पैनगंगा नदीच्या काठी उनकेश्वर गरम पाण्याचा झरा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या झऱ्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर येथील पाण्यात सल्फर म्हणजेच गंधकचे प्रमाण असल्याने यात स्नान केल्याने त्वचा रोग बरे होतात अशी मान्यता आहे। हा जो काही उनकेश्वर गरम पाण्याचा झरा आहे, या पाण्यामध्ये गंधकाचं प्रमाण म्हणजे सल्फरचं प्रमाण आहे, आणि यामध्ये जर स्नान केलं तर जो काही त्वचा रोग असतो तो काय होतो? बरा होतो अशी मान्यता आहे। आता या ठिकाणी धार्मिक महत्त्व काय आहे? तर या ठिकाणी प्रसिद्ध यादवकालीन उनकेश्वर महादेव मंदिर आहे। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस कधी असतो? राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस, योग्य उत्तर आहे 1 जुलै। राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, 1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस। महान भारतीय डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचा जो काही जन्मदिवस आहे तो आहे 1 जुलै। ओके, मग त्यांचा जो काही जन्मदिवस आहे तो राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो। लक्षात ठेवा, भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो। कोणाचा जन्मदिवस? तर डॉक्टर बिधानचंद्र रॉय। कोणता दिवस आहे? 1 जुलै। पुढील प्रश्न पहा, माणिकडोह धरणाच्या जलाशयास डॅश डॅश या नावाने ओळखले जाते? माणिकडोह धरणाच्या जलाशयास डॅश डॅश या नावाने ओळखले जाते। योग्य उत्तर आहे शहाजी सागर। कोणत्या नावाने? शहाजी सागर। विद्यार्थी मित्रांनो, माणिकडोह धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या तालुक्यात आहे आणि कोणत्या नदीवर आहे यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे।
तर पहा, हे जे काही धरण आहे, हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात आहे. आणि कोणत्या नदीवर आहे? तर कुकडी नावाची नदी आहे, त्या नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. लक्षात ठेवा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे आणि कुकडी नदीवर हे धरण बांधण्यात आलं आहे. कोणतं धरण? माणिकडोह धरण. यालाच काय दुसरं नाव आहे? शहाजी सागर. पुढील प्रश्न पहा, कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प डॅश डॅश येथे स्थित आहे. पर्याय पहा, गुजरात, तामिळनाडू, उत्तराखंड, मध्य प्रदेश. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे? तर तमिळनाडू राज्यामध्ये कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा जो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि रशिया यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात आला आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे? तर हा भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. लक्षात घ्या, कुडनकुलम हा जो काही प्रकल्प आहे, हा भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. प्रश्न लिहून ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे जिनेव्हा. जागतिक आरोग्य संघटना मुख्यालय जिनेव्हा. पुढील प्रश्न पहा, द्राविडी प्राणायाम करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. द्राविडी प्राणायाम करणे. तर पहा, योग्य उत्तर आहे सरळ मार्ग सोडून लांबच्या मार्गाने जाणे. द्राविडी प्राणायाम करणे म्हणजेच काय? सरळ मार्ग सोडून लांबच्या मार्गाने जाणे. पुढील प्रश्न पहा, डॅश डॅश यांनी सन 1860 मध्ये विधवा विवाहास पूर्ण पाठिंबा दिला. कोणी दिला? विधवा विवाहास पूर्ण पाठिंबा कोणी दिला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1860 मध्ये विधवा विवाहास पूर्ण पाठिंबा दिला. पुढे पहा, जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे रशिया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारला आहे, जगातील सर्वात मोठा देश रशिया. पुढे पहा, कमल हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कमल. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय संस्कृत. कमल हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. कांगारूंचा देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. कांगारूंचा देश ऑस्ट्रेलिया. पुढे पहा, लोह आणि जस्त यांचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? योग्य उत्तर आहे जांभी मृदा. लोह आणि जस्त यांचं जे काही प्रमाण आहे ते जांभ्या मृदेमध्ये जास्त प्रमाणात असतं. पुणे ते सातारा यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुणे ते सातारा कोणता घाट लागतो? खंबाटकी घाट. लक्षात ठेवा. पुढे पहा, भोपाळ दुर्घटनेस खालीलपैकी कोणता वायू कारणीभूत आहे? योग्य उत्तर आहे मिथाइल आयसोसायनेट. मिथाइल आयसोसायनेट. पुढे पहा, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? योग्य उत्तर आहे 5 वर्ष. लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद केलेली आहे? समान नागरी कायदा. योग्य उत्तर आहे कलम 44. भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये समान नागरी कायद्याची तरतूद केलेली आहे. पुढे पहा, मी कसा झालो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मी कसा झालो. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे प्र के अत्रे. म्हणजेच काय? प्रल्हाद केशव अत्रे. लक्षात ठेवा, प्र के अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे यांचं पुस्तक आहे मी कसा झालो. पुढील प्रश्न पहा,
मी कसा घडलो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मी कसा घडलो. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे आर आर पाटील. लक्षात ठेवा, मी कसा घडलो आर आर पाटील आणि मी कसा झालो योग्य उत्तर आहे प्रल्हाद केशव अत्रे. या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. मी कसा झालो हे पुस्तक प्रल्हाद केशव अत्रे यांचं आहे आणि मी कसा घडलो हे पुस्तक आर आर पाटील यांचं आहे. पुढे पहा, बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? बहिष्कृत हितकारिणी सभा योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न पहा, माय ट्रूथ हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? माय ट्रूथ योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. पुढे पहा, निबंधमाला हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? निबंधमाला योग्य उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. निबंधमाला हे वर्तमानपत्र विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं आहे. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारले गेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.